या सो वेलकम ऑल, स्वागत आहे सगळ्यांचं. तर आता आपण आहोत नेक्स्ट सेशनमध्ये दॅट द लेसन ऑफ द फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे संविधानाचे वैशिष्ट्य. या पाठामध्ये, या धड्याच्या आपण पुढच्या सेशनमध्ये आहोत. या पुढच्या सेशनमध्ये बेसिकली आपण काय बघितलं होतं, म्हणजे मागच्या सेशनमध्ये आपण बघितलेलं होतं की संविधानाचं काम करण्यासाठी किंवा देशाचं काम करण्यासाठी आपण बेसिकली बोलू शकतो की दोन प्रकारचे सरकार आपल्याकडे आहेत, दोन प्रकारचे कामकाज आपल्याकडे आहेत. म्हणजे कोणतं? एक युनियन गव्हर्नमेंट, म्हणजे काय आपण त्याला म्हणतो की सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेटचं सगळं कामकाज बघण्यासाठी काय आपण घेतलेलं आहे, स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजे एस-जी अँड सी-जी. म्हणजे काय? सी-जी स्टँड फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट आणि एस-जी स्टँड फॉर स्टेट गव्हर्नमेंट. अशा प्रकारे आपण फेडरलिझम म्हणजे संघराज्य म्हणजे काय, की बघा, देशाचा कारभार चालण्यासाठी दोन प्रकारचे, दोन प्रकारचे ना आपण बोललो तर दोन लेव्हलचे आपल्याकडे सरकार आहेत. तर पहिला लेव्हल कोणता आहे? पहिला लेव्हल आहे. तर पहिलं पद आहे. दोन दोन प्रकारचे सरकार आहे. तर पहिला जो लेव्हल आहे किंवा पहिला पद आहे तो आहे संघराज्य किंवा केंद्र शासन आणि दुसरा आहे राज्य शासन किंवा राज्य सरकार. केंद्र सरकार आणि राज्य सरकार. केंद्र सरकारलाच आपण सेंट्रल गव्हर्नमेंट असं म्हटलेलं आहे आणि राज्य सरकारला आपण काय म्हटलेलं आहे, तर स्टेट गव्हर्नमेंट. तर आता ह्यांच्यामध्ये आता हे दोघं जण एकत्र मिळून तर काम करतात आणि आपण बघितलं की त्यांनी कोणते-कोणते काम करणार आहेत. म्हणजे सुरक्षा कोण देणार आणि सुरक्षा कोण देणार, एकत्रीकरण कोण ठेवणार, म्हणजे पीस कोण ठेवणार. पीस म्हणजे कोण? पीस म्हणजे व्हॉट? म्हणजे बघा, शांतता म्हणजे देशाचं संरक्षण कोण करणार आणि देशामध्ये शांतता कोण प्रस्थापित करणार आणि प्लस परराष्ट्रासोबत संबंध ठेवण्याचे कार्य. हे तिन्ही कार्य कोणाकडे आहेत? ते बेसिकली हे तिन्ही कार्य सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे काय, की आपण बोलूया केंद्र सरकारकडे आहेत, राइट? आणि बाकीचे उर्वरित सगळे काही काम म्हणजे शिक्षा असावी किंवा बांधकाम असावं किंवा रस्ते बांधणी असावे. अशा प्रकारच्या प्रत्येक काम किंवा शेतकऱ्याचं काम असावं, अशा प्रकारचे प्रत्येक काम आपण बोलवतो कोण करत असतो? स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे काय? राज्य सरकार. स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे काय? राज्य सरकार. आर फॉर राज्य, एस फॉर सरकार. ठीक आहे? तर राज्य सरकार करत असतो. ठीक आहे? तो आता बघूया ह्यांच्या पॉवर. आता ह्यांचं सेपरेशन ऑफ पॉवर कसं-कसं आहे? बघा, आपल्या घरामध्ये पण सेपरेशन ऑफ पॉवर आपण बघतो. आई आणि बाबा या दोघांकडे सेपरेशन ऑफ पॉवर आहे. म्हणजे बघा, कोणतेही आपल्याला पैशाची गरज असेल किंवा काय असेल किंवा कोणतीही गरज भासली तर आपण काय करतो? तर बाबांकडे विचारत असतो. परंतु त्याच जागी आपल्याला काही अडचण आली असेल किंवा काहीतरी अडचण आली असेल किंवा आपल्याला काहीतरी गोष्ट हवी असेल किंवा काहीतरी आपल्याला अ, क अ, कळत नसेल, तर त्या गोष्टीचा सगळा काय खुलासा आपण कोणाकडे करत असतो? आपण आईसमोर बोलत असतो. बघा, ह्याच्यामध्ये दोघांकडे सेपरेशन ऑफ पॉवर आहे. बघा, जर कोणतीही जर गोष्ट असेल, म्हणजे इन शॉर्ट कोणती जर गोष्ट असेल किंवा काही आपल्याला विचारायचं असेल, कळून घ्यायचं असेल, तर आपण आईकडे जातो आणि त्याहून जर डिफिकल्ट गोष्ट असेल किंवा कोणती जास्त बेसिकली जर समजा फीज वगैरे मागायची असेल किंवा स्कूल फीज वगैरे घ्यायची असेल किंवा काय असं असेल, ते बेसिकली आपण पैशाचा जो व्यवहार आहे, तो जास्तीत जास्त आपण बाबांसोबती बोलत असतो. त्यामध्ये बघा, हे दोघेही जण काय, ते दोघेही जण दोघांकडे पॉवर आहेत आणि दोघांकडे पॉवर आहेत म्हणजे काय, दोघांकडे ताकद आहे आणि दोघे वेगवेगळ्या प्रकारचे काम करत असतात, परंतु ते एकत्रपणे करत असतात. भलेही दोघे वेगवेगळे काम करत असतात. म्हणजे जसं आई आपली घर सांभाळत असते, बाबा ऑफिसमध्ये जात असतात. परंतु त्या दोघांच्या उद्दिष्ट दोघे एकत्र मिळून काय काम करतात? व्हॉट इस द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द बोथ दिस पॉवर्स मीन्स वी आर राइट नाऊ वी आर टॉकिंग अबाउट मॉम अँड वी आर टॉकिंग अबाउट डॅड. म्हणजे आता तरी आपण आई आणि बाबा याबद्दल आपण बोलत आहोत. पण आई-बाबांचं भलेही वेगवेगळे काम करत असतात. म्हणजे बाबा ऑफिसमध्ये बाहेर जाऊन काम करत असतात. तर आई घरामध्ये काम करत असते. घरातले काय प्रॉब्लेम असतात ते सॉल्व्ह करायचं काम करत असते. परंतु त्या दोघांचं उद्दिष्ट, या दोघांचा पर्पज आणि या दोघांचं उद्दिष्ट आणि या दोघांचं उद्दिष्ट बेसिकली आपण काय बोलतो, ते यांना घर व्यवस्थित चालवायचं आणि आपल्याला चांगलं जीवन देण्याचा त्यांचा उद्दिष्ट असतो. तर त्याचप्रमाणे केंद्र शासन आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांचे उद्दिष्ट काय? या दोघांचं उद्दिष्ट काय, की आपल्या देशातील लोकांचं हित व्हावं आणि लोकांच्या भल्याचे कामं झाले पाहिजे. तर त्याच्यासाठी कशाप्रकारे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये म्हणजे संविधानाने कशाप्रकारे 2 प्रकारचे 2 गोष्टींना वेगवेगळे पॉवर दिले ते आपण बघून घेणार आहोत. ठीक आहे. सो दिस वी कॉल्ड ॲज द सेपरेशन ऑफ पॉवर. आपण त्यांना बघूया सेपरेशन ऑफ पॉवरमध्ये. ठीक आहे. पॉवर. सो आपण सेपरेशन ऑफ पॉवरकडे बघूया. So the constitution has divided the subjected for making the law between the union, we can say the union government and the state government. Let us see which government is interested or interest with what subject, and our constitution has given the three list of the various subjects.
म्हणजे हे बघा आपल्या कॉन्स्टिट्यूशनने म्हणजे आपल्या संविधानाने 3 गोष्टींमध्ये डिव्हाईड केलेलं 3 गोष्टींमध्ये या दोघांना म्हणजे 3 क्षेत्रामध्ये या 3 क्षेत्र आपण बोलूया बेसिकली 3 क्षेत्रामध्ये स्टेटला आणि केंद्र सरकारला म्हणजे काय स्टेट गव्हर्नमेंट आणि युनियन गव्हर्नमेंटला ह्यांना बेसिकली काय केलेलं आहे तर पॉवर्स हे वाटून दिलेले आहेत. तर बघा कोणते कोणते ते आपण बघूया. द फर्स्ट लिस्ट इज कॉल्ड द युनियन लिस्ट and it contains 97 subjects on which the union government make the law. The state go and the state okay, so this is the thing, and the state list is the state government to legislate upon, and it contains the 66 subjects. Apart from these two lists, there is the current list which contains the 47 subjects, and both government can make the law on the subject including this list. If a subject comes up that is not included in any of this list, the union government is entitled to make the law on it, and this power are termed as the residuary power. रेसिड्युअरी पॉवर. तर बघा बेसिकली आपण एकदा ते मराठीत पण एकदा वाचून घेऊया. तर मराठीमध्ये बेसिकली त्याच्यामध्ये आपल्याला काय बोलण्यात आलेलं आहे तर बघा संघ शासन व राज्य शासन यांच्या संविधानामध्ये अधिकार वाटून दिलेले आहेत. त्यानुसार प्रत्येक विषयाचे अधिकार कोणाकडे आहेत हे पाहून आपण त्याची 3 सूची बेसिकली बनवण्यात आलेल्या आहेत. 3 सूची म्हणजे कसे आहेत तर बघा पहिले आहे संघ सूची. संघ सूची म्हणजे काय तर वी कॅन से द युनियन लिस्ट और युनियन गव्हर्नमेंट लिस्ट. तर युनियन बघा आपण बघितलं 3 लिस्ट आपण बनवल्या 3 लिस्ट मधली पहिली लिस्ट आहे युनियन गव्हर्नमेंट म्हणजे काय संघ सूची किंवा केंद्र सरकारची लिस्ट आपण बोलवतो आणि त्याच्यामध्ये किती आहेत बेसिकली 97 96 अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तो गव्हर्नमेंट 97 अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये केंद्र सरकार हे वेगवेगळे कायदे बनवत होतं म्हणजे देशाचे रक्षण कसं करलं पाहिजे देशाचे हवाई दल आता बघा आपण लेटेस्टली न्यूज ऐकलंच असेल की रफाल जो विमान आहे तो आपल्या भारतामध्ये कसा येईल कुठून येईल आणि कोणत्या कोणत्या ठिकाणी तो असेल तर ह्याचा सगळा जो ह्याचा सगळं कारभार किंवा ह्याचं जे नियंत्रण आहे तो कोण घेत असतो बेसिकली केंद्र सरकार घेत असतो. दिस इज आय गिव्ह यू वन एक्झाम्पल. अशा प्रकारे 97 सब्जेक्ट त्यांच्याकडे आहे. अशा प्रकारे 97 सब्जेक्ट म्हणजे 97 विषय त्यांच्याकडे आहेत की त्याचा निर्णय ते घेऊ शकतात. पहिला ही गोष्ट आहे युनियन गव्हर्नमेंट. सेकंड आपण बघू शकतो स्टेट गव्हर्नमेंट. स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे काय राज्य सरकार. स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे काय राज्य सरकार आणि हाऊ मच दे हॅव द 66 सब्जेक्ट 66 सब्जेक्ट म्हणजे 66 विषय. तर म्हणजे कसं तर गावामध्ये बेसिकली वीज व्यवस्थित पोहोचली पाहिजे किंवा पाण्याचा विषय काही असेल किंवा रस्ते बांधणीचा काय विषय असेल तर हे जे काही किंवा महानगरे राष्ट्रीय महामार्ग मी बोलतोय राईट. तशा प्रकारे स्टेट हायवे जो आपण बेसिकली बोलतो राईट. तो स्टेट हायवे ते बांधण्याचं जे काम आहे तर ते बेसिकली कोणाकडे आहे ते आपल्याला आपण बघू शकतो की राज्य सरकार किंवा स्टेट गव्हर्नमेंटकडे असल्याचं आपण बघू शकतो. तर हे जे मी काय तुम्हाला एक्झाम्पल दिले तर अशा प्रकारचे 66 विषय किंवा 66 सब्जेक्ट हे कोणाकडे आहेत कोणाच्या अंडर आहेत ते आहेत स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या म्हणजे काय राज्य सरकारच्या अंडरमध्ये असतात. आता तिसरी लिस्ट. तर तिसरी लिस्ट काय की जो 97 आणि 67 हे विषय सोडून जर कोणताही एक विषय जो असेल तो थर्ड लिस्ट मध्ये मोडला जातो आणि या थर्ड लिस्ट मध्ये बेसिकली होतो बघा दोन्ही शासना या सूचीवर विषयाचे कायदे करतात आहेत. या तिन्ही सूचीमध्ये ओके 2 मिनिटं ओके या 2 सूचना रिक्त तिसरी एक समवर्ती सूची असते आणि त्यात 47 विषय आहेत. त्यामध्ये किती आहेत 47 म्हणजे 47 विषय त्याच्यामध्ये आहेत. किती आहेत त्याच्यामध्ये 47 म्हणजे 47 विषय आहेत की त्या विषयावरती हे दोघं मिळून काय घेऊ शकतात लॉ घेऊ शकतात किंवा त्याच्यावरती काय कायदे वगैरे असेल किंवा त्याच्याबद्दलचे निर्णय हे लोक घेऊ म्हणजे केंद्र सरकार राज्य सरकार घेऊ शकतात. परंतु या विषयांना वळून म्हणजे या तिन्ही लिस्टमध्ये म्हणजे समजा हे 97 66 आणि 47 हे जर इथले जर सब्जेक्ट सोडून सब्जेक्ट्स म्हणजे कोणते कोणते सब्जेक्ट तर रस्ते बांधणे किंवा सुरक्षा वीज निर्मिती कारखाने जमीन असे प्रकारचे म्हणजे काही विषय किंवा पाणी पिण्याचं पाणी किंवा नवीन बांधकाम रस्त्याचं बांधकाम अशा प्रकारचे काही विषय आहेत ते सगळे बेसिकली कुठे येतात तर ते म्हणजे असं म्हणजे असे विषय म्हणजे बेसिकली हे असं
आता मी तुम्हाला सांगतोय. यू विल सेड तुम्हाला हा डाउट नाही आला म्हणजे हा डाउट क्लिअर करतोय, की व्हॉट इस द सब्जेक्ट बेसिकली. द सब्जेक्ट बिलॉंग्स टू धिस, की म्हणजे आता बोललो होतो, की आपण बोललो होतो, की मार्केट विषयी असावं किंवा इकॉनॉमिकली असावं किंवा नंतर आपण म्हणतो घर, लँड, त्याच्यानंतर आपण म्हणतो रोड्स, त्याच्यानंतर आपण म्हणतो इलेक्ट्रिसिटी, एनर्जी, पॉवर, फ्यूल. तर हे सगळे जे विषय असतात ते बेसिकली हे सब्जेक्ट्स आहेत ते त्यांच्यामध्ये डिव्हाईड झालेले आहेत. तर त्याच्यामधले 97 सब्जेक्ट आपल्याला युनियन गव्हर्नमेंटकडे आहेत. म्हणजे काय, की केंद्र सरकारकडे आहे आणि त्याच्यातले 66 ज्या सब्जेक्ट्स आहेत किंवा विषय आहेत ते कोणाकडे आहे? स्टेट गव्हर्नमेंटकडे आहे. आणि या दोघांच्या व्यतिरिक्त जे 47 जे सब्जेक्ट्स उरलेले आहेत, जे एक्स्ट्रा आहेत, ते जे थर्ड लिस्टमध्ये आपण टाकलेलं आहोत, त्या थर्ड लिस्टमध्ये बेसिकली हे दोघं जण मिळून काय करू शकतात? हे दोघं जण मिळून काय करू शकतात? तर त्याच्या वरती रूल किंवा त्याच्यावरती काही रूल किंवा त्याच्यावरती काही लॉ बनवू शकतात. दिस इज द थिंग. आणि या दोघांना, या तिघा लिस्टला सोडून जर कोणती तरी एक सब्जेक्ट असा उरला असेल, म्हणजे आता समजा बघा, व्हॉट इज द थिंग, आता काळ बदलतोय आणि दरवेळेस एकाच सारखी स्थिती असणार आहे का? The answer is no. एकाच सारखी स्थिती see, even though what is the situation for before the 10 years, that is the same situation we can feel or we can observe or we can experience today or on this day. The answer is no. We don't even know about the coronavirus, but still we are living in that situation. म्हणजे मला असं बोलायचं बघा, आपण तर 2019 ला आपल्याला आयडिया पण होती की कोरोना व्हायरस सारखं येईल आणि आपण असं लॉकडाऊन मध्ये वर्षभर आतमध्ये असू, म्हणजे घरामध्ये बंद असू. अशा प्रकारची सिच्युएशन आपल्याला माहितीच नव्हती. तर म्हणजे बघा, काळानुसार काही ना काही चेंजेस येणार आणि काळानुसार काही ना काही चेंजेस येऊन नवीन विषय उद्भवू शकतात आणि नवीन जे काही गोष्टी आहेत ते उद्भवू शकतात. तर ते तसे विषय जर कधी आले तर दॅट विल बी considered in सोसाधिकार. That will be considered in the, we can see that residential power ने आणि we can say residuary power ने and हां, हां, हां. रेसिड्युअरी पॉवरने वी कॅन से ते त्याच्यावरती कोण रूल करू शकतो? त्याच्यावरती अ, जे काही लॉज वगैरे आहेत ते कोण बनवू शकतं? तर युनियन गव्हर्नमेंट म्हणजेच काय? केंद्र सरकार त्याच्याविषयी कोणताही शोधाधिकार या अधिकारानुसार ते लोकं काय करू शकतात? तर युनियन गव्हर्नमेंट त्याच्यावरती लॉ बनवू शकतात. जसं बघा, आता याच्यामध्ये संपूर्ण लॉकडाऊन कोरोनामध्ये संपूर्ण लॉकडाऊन घेण्याचे निर्णय असावा किंवा संपूर्ण लॉकडाऊन आपण बोलूया किंवा जनता कर्फ्यू अशा प्रकारचे काही निर्णय आहेत ते बघा कोणातर्फे झालेले आहेत? तर केंद्र सरकारकडून आपल्या पुरा होल इंडियामध्ये आलेले आहेत. दिस वी कॅन सी आणि अशा प्रकारच्या काही रूल्स आपण बघू, अशा प्रकारच्या गोष्टी आपण बघू शकतो. तर बघा, डू यू नो द डिव्हिजन ऑफ पॉवर इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज युनिक. It is enable the union government and the state government of bringing about the country's process by cooperating with each other. This is also to encourage the participation of citizen in the administration of the country. म्हणजे बघा, हे जे डिव्हिजन ऑफ पॉवर आहे एवढं चांगलं आणि एवढं युनिक आहे आणि एवढं चांगलं आणि एवढं युनिक आहे, की जेणेकरून केंद्र सरकार, राज्य सरकार हे दोघं जण एकमेकांना हात मिळवून, एकमेकांसोबत मिळून काय करतात तर देशाचं काम, राज्याचं काम हे करत असतात. आणि याच सेपरेशन ऑफ पॉवरमुळे एक इन्शुअर पण होतं, की सगळेजण एकत्र येऊन म्हणजे प्रत्येक एक सिटिझन या कामामध्ये पार्टिसिपेशन करू शकतो आणि तो या कामकाजामध्ये तो नक्कीच सहभाग घेऊ शकतो. अशा प्रकारचं नियोजन सुद्धा आहे. ठीक आहे. आणि तशा प्रकारे आपण घेतच असतो. जसं आपण बोलतो टॅक्स वगैरे पे करणं किंवा काही गोष्टी म्हणजे बेसिकली बोललो टॅक्स वगैरे पे करणं आणि व्यवस्थित ते जे टोल्स वगैरे आहेत ते पे करणं, तिकीट्स वगैरे व्यवस्थित यूज करणं. त्यांच्यानुसार आपण हे सगळं काय करू शकतो. ठीक आहे. सो हिअर इज द थिंग, म्हणजे आता तर नवीन टॅक्सच्या जागी आपण हा जी वर्ड बघूया. तर जी वगैरे हे जे सिनॅरिओस आहे याच्यानुसार आपण सुद्धा ते पार्टिसिपेशन करू शकतो. ठीक आहे. सो आता बघूया नेक्स्ट सिनॅरिओ. तर हू डील्स विथ द सब्जेक्ट. सो सब्जेक्ट्स आपण बघूया. सब्जेक्ट्समध्ये कोणते सब्जेक्ट्स आहेत? द सब्जेक्ट्स डील विथ दी सेंट्रल गव्हर्नमेंट. ज्याप्रमाणे सेंट्रल गव्हर्नमेंटचे कोणते सब्जेक्ट्स आहेत ते आपण बघूया. तर डिफेन्स, फॉरेन रिलेशन्स, वॉर, पीस, करन्सी अँड इंटरनॅशनल ट्रेड एक्सेट्रा अशा प्रकारचे काही गोष्टी कोण करत असतो? तर हे सब्जेक्ट्स कोणाचे आहेत? तर युनियन गव्हर्नमेंट. युनियन गव्हर्नमेंट म्हणजे कोण? केंद्र सरकार. तर डिफेन्स म्हणजे सुरक्षा देणं. फॉरेन रिलेशन म्हणजे म्हणजे परराष्ट्रासोबत आपले संबंध कसे राहणं हे. नंतर वॉर अँड पीस म्हणजे युद्ध आणि शांतता. ह्याची जर घटना आली तर त्याचं सगळं कामकाज कोणाकडे असतो? केंद्राकडे असतो. त्याच्यानंतर करन्सी. करन्सी म्हणजे आपला जो पैसा आहे, रुपया जो आपण बोलतो, की करन्सी कसा असेल, वाढेल का कमी होईल? किंवा करन्सी बद्दलचे जे काही निर्णय आहे, त्याच्यानंतर किंवा त्याचं व्हॅल्युएशन. तर ह्याचं कामकाज कोण बघतं? ह्याचं व्हॅल्युएशन म्हणजे त्याचे
व्हॅल्युएशन म्हणजे बेसिकली आपण बोलू शकतो त्याचं किती किंमत आहे इंटरनॅशनल मार्केटमध्ये. इंटरनॅशनल मार्केट म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये त्याची किंमत किती आहे, ते प्रकारचे निर्णय आपण कोण बघू शकतो. कोण घेतं बरं बेसिकली युनियन गव्हर्नमेंट घेत असतं. आणि इंटरनॅशनल ट्रेड म्हणजे व्यापार, बेसिकली व्यापार. बघा आता आपण बघत असतो की आपले जे आंबे वगैरे आहे किंवा आपले जे काही गहू वगैरे ते बाहेर देशात जातात. बाहेर देशातून काही फळं वगैरे आपल्याकडे येतात. अशा प्रकारचा व्यापार कोण बघत असतं? युनियन गव्हर्नमेंट बघत असते. आणि आता बघूया द सब्जेक्ट्स विथ द स्टेट गव्हर्नमेंट. द स्टेट गव्हर्नमेंट कोण होतं बघा. स्टेट गव्हर्नमेंट ॲग्रीकल्चर, लॉ अँड ऑर्डर, लोकल गव्हर्नमेंट, हेल्थ, प्रिझन ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे बघा जेल आपण बोलू शकतो. प्रिझन जेल किंवा बेसिकली तुरुंग ज्याला बोलतो, तुरुंग प्रशासन, आरोग्य, लोकांचे आरोग्य, नंतर स्थानिक शासन, नंतर कायदा व सुव्यवस्था म्हणजे पोलीस मंडळी, बेसिकली आपण त्याला पोलीस वगैरे बोलू शकतो. तर पोलीस मंडळी, पोलीस मंडळी किंवा शेती, हे जे काही गोष्टी आहेत, हे जे विषय आहेत ते कोणाकडे असतात? राज्य सरकारकडे म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटकडे असतात. सो दोन्ही शासनांकडे असलेले विषय, त्या दोन्हीकडे दोन्ही शासनाकडे असलेले विषय कोणते कोणते आहेत? तर एम्प्लॉयमेंट, एन्व्हायर्नमेंट, इकॉनॉमिक अँड सोशल प्लॅनिंग अँड द पर्सनल लॉ अँड एज्युकेशन म्हणजे कोणते कोणते? तर त्या दोघांकडे रोजगार, पर्यावरण म्हणजे रोजगार निर्मिती, पर्यावरण, आर्थिक व सामाजिक नियोजन, म्हणजे इकॉनॉमिक अँड सोशल प्लॅनिंग अँड द व्यक्तिगत कायदा अँड इंडिव्हिज्युअल लॉ अँड द शिक्षण म्हणजे एज्युकेशन. जसं मी आपण बोललो एज्युकेशन, एज्युकेशन हे दोघांकडे असतं, राइट? त्या दोघांकडे एज्युकेशन आहे. एज्युकेशनची उभा हे दोघांकडे आहे. ठीक आहे? सो दिस इज द थिंग. या. सो केंद्र शासनाचे प्रदेश आणि संघ शासनाचे प्रदेश ज्याप्रमाणे आता आपण बघूया. सो सी व्हॉट वी आर लुकिंग ॲट द युनियन टेरिटरीज, वी विल लुक ॲट दिस थिंग. आपण त्या सिनारिओकडे बघणार. युनियन टेरिटरीज म्हणजे केंद्रशासित प्रदेश. बघा युनियन टेरिटरीज आपल्याकडे कोणते कोणते आहेत? केंद्रशासित प्रदेश जसं बघा आता रिसेंटली रिसेंटली आपण जम्मू काश्मीर, सॉरी जम्मू लडाख, हे जे आपण युनियन टेरिटरीज आपण बेसिकली आपण ऐकलेलं आहोत, राइट? त्याच्यानंतर आपण बघू शकतो लडाख झालं, त्याच्यानंतर दीव दमण झालं, नंतर पॉंडिचेरी झालं. तर हे जे काय आहेत आपल्यामध्ये युनियन टेरिटरीज आहेत. युनियन टेरिटरीज म्हणजे काय? तर केंद्रशासित प्रदेश. तर केंद्रशासित प्रदेश म्हणजे काय? तर बघा आता आपल्याकडे आहेत आपण दोन दोन गोष्टी तर आपण शिकलेलो आहे. व्हॉट? एक राज्य सरकार आणि केंद्र सरकार ह्या 2 गोष्टी आता शिकल्या. आता केंद्रशासित प्रदेश म्हणजे काय? ते आपण आता बघणार आहोत. तर केंद्रशासित प्रदेश म्हणजे काय? तर बघा in India, there are there is a union territory, 28 states government and the 9 union territories, and the union government controls the union territories following, and Delhi is also there, okay, and the 9 union territories, that is New Delhi, Diu Daman or Daman and Diu, Pondicherry, Chandigarh, Dadra and Nagar Haveli, Andaman and Nicobar, and then Jammu and Kashmir, Ladakh, and we can say the Lakshadweep आणि नंतर निकोबार आयलँड. म्हणजे कोणता म्हणजे कोणते कोणते गोष्ट तर बघा या केंद्रशासित प्रदेश म्हणजे केंद्र म्हणजे युनियन टेरिटरी. युनियन टेरिटरीचा कारभार कोण बघतं? युनियन टेरिटरीचा कारभार डिरेक्टली डिरेक्टली केंद्र सरकार बघत असतो. म्हणजे बघा जे प्रकारचे काम हे बघा आता या ठिकाणी जे काही प्रकारचे काम म्हणजे आरोग्य, शेती वगैरे शासन, गव्हर्नमेंट हे जे काही काम आपल्याकडे राज्य सरकार म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट जो बघत होता, ते सगळे काम आता युनियन टेरिटरीज म्हणजे काय केंद्र सरकार केंद्रशासित प्रदेशामध्ये बेसिकली कोण बघतं? डायरेक्टली केंद्र सरकार म्हणजे युनियन गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट बघत असलेला आपण बघू शकतो. ठीक आहे. देअर आर द 9 युनियन टेरिटरीज इन अवर इंडिया. देअर आर द 9 युनियन टेरिटरीज इन अवर इंडिया अँड वी कॅन से द 28 स्टेट्स. आता आपल्याकडे किती आहेत? 28 राज्य आहेत आणि 9 युनियन टेरिटरीज आहेत. तर कोणते कोणते युनियन टेरिटरीज त्यांचं आता नाव बघूया. तर न्यू दिल्ली, दमन अँड दीव, पॉंडिचेरी, चंदीगड, दादरा अँड नगर हवेली, अंदमान अँड निकोबार, अंदमान अँड निकोबार आयलँड, नंतर जम्मू अँड काश्मीर, लडाख अँड लक्षद्वीप. अशा प्रकारचे 9 युनियन टेरिटरीज आपल्याकडे आहेत. तर हे नाव लक्षात राहणं आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे हां, आता तरी नसेल, पण आपण हे नाव लक्षात राहणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. आता आपण बघूया, हे तर झालं युनियन टेरिटरी आणि युनियन टेरिटरीजचं काम कोण बघतं डायरेक्टली? युनियन गव्हर्नमेंट म्हणजे कोण? द सेंट्रल गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे काय? केंद्र सरकार हे केंद्रशासित प्रदेशाचे सगळं कामकाज बघत असतं. आता आपण बघूया पुढचं. द पार्लमेंटरी सिस्टम ऑफ द गव्हर्नमेंट. पार्लमेंटरी सिस्टम ऑफ द गव्हर्नमेंट म्हणजे काय? तर आपण बघत आहोत आता जस्ट गिव्ह मी अ सेकंड. हां, ठीक आहे, कूल. तर पार्लमेंटरी सिस्टम म्हणजे काय?
संसदीय शासन पद्धती आपण बघणार आहोत. तर बघा, द इंडियन कॉन्स्टिट्यूशन हॅज प्रोव्हाइडेड द पार्लियामेंटरी सिस्टम टू द गव्हर्नमेंट. इन सच सिस्टम, द पार्लियामेंट, that is the legislature, has been the highest decision making power. India or Indian parliament included the president, Lok Sabha, and the House of the People, and the Rajya Sabha, or the constitution of the state. The Council of the Ministers had run the administration emerged from the Lok Sabha and answerable to the Lok Sabha for all the decisions. In the parliamentary democracy, the decision and the debate that take place in the parliament have great significance. तर बघा, बेसिकली आपण बघू शकतो की जर आपण कधीतरी न्यूज वगैरे बघितलं असेल किंवा राज्यसभा आपण जर बघितलं असेल, तर राज्यसभा, लोकसभामध्ये काय असतं, एक माणूस इथे बसलेला असतो, राइट? एक माणूस इथं बसला आणि त्याच्या भोवती सगळेजण गोल म्हणजे गोल गोल ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो, गोल ह्याच्यामध्ये सगळेजण बसलेले असताना खुर्चीवरती बसले असतात आणि माईक समोर ते त्यांचा प्रस्ताव मांडत असतो. बघा, माईक समोर ते सगळं काय मांडत असतात आणि ते त्यांच्याबद्दल म्हणजे माईक समोर बेसिकली त्यांना जे विचार आहे ते मांडत असतात आणि त्या विषयावर एखाद्या सब्जेक्टवर ते काय करत असतात, डिस्कस करत असतात. तर हे हे काय आपली झाली पार्लमेंटरी डेमोक्रेसी म्हणजे काय आपण काय आहोत लोकशाही राज्य. तर बघा लोकशाहीमध्ये प्रत्येक लोकांच्या आता बघा प्रत्येक लोकांचं काय बोलतात त्याला लोकशाहीमध्ये लोकांचं राज्य बरोबर. व्हॉट इज डेमोक्रेसी? तर लोकांचं राज्य. आता आपण प्रत्येक जण आता बघा आता आपले बाबा आहेत. तर आपले बाबा काय आपलं ऑफिसचं काम सोडून राज्यसभामध्ये किंवा पार्लमेंटमध्ये किंवा संसदमध्ये बसतात का? काही काम करायला? तर नो. ॲन्सर इज नो. आपण काय करतो? आपण आपल्या एरियातला किंवा आपण आपल्या विभागातला किंवा आपण आपल्या विभागातला बेसिकली काय करतो? एखादा प्रतिनिधी आपण निवडत असतो. त्यालाच आपण काय म्हणत असतो? त्यालाच आपण एम-एल-ए किंवा आमदार असं म्हणत असतो. तर हे लोकं पुढे जाऊन किंवा असे लोकं पुढे जाऊन काय करतात? तर त्यांच्या संसदेमध्ये किंवा विधानसभा, विधान परिषद किंवा लोकसभेमध्ये ते काय करत असतात, म्हणजे एक एक्झाम्पल दिलं एम-एल-एचं. एम-एल-ए किंवा खासदार आपण बोलवतो. तर हे बेसिकली काय करतात, संसदमध्ये जातात आणि संसदमध्ये आपले रिप्रेझेंटेशन ठेवतात. म्हणजे आपलं रिप्रेझेंटेशन म्हणून ते लोकं असतात. म्हणजे बघा, आता आपला क्लासचा रिप्रेझेंटेशन कोण असतो? क्लास मॉनिटर. तर क्लास मॉनिटर काय करतो? क्लास मॉनिटर कोणत्याही आपली जे काही अडचण वगैरे असेल बेसिकली आपल्या काही अडचणी असेल ते तो सॉल्व्ह करायचा तो प्रयत्न करत असतो. म्हणजे बघा, आपल्याला जर काय हवं असेल, तर ते सगळं आपण आपण सगळेजण आता 50 लोकांची सपोज 50 लोकं आपण क्लासरूममध्ये आहोत आणि आपल्यामध्ये आपण काय करतो, एक असा मॉनिटर चूज करतो आणि तो एक मॉनिटर काय करतो बेसिकली तो एक मॉनिटर मॅम सोबत म्हणजे आपले क्लास टीचर असेल किंवा आपला स्पेसिफिक सब्जेक्टची जो वेगळी कोणती मॅडम असेल, तर तिच्यासोबत तो बोलायचा प्रयत्न करतो आणि आपल्याला काही प्रॉब्लेम असेल किंवा काही जर असेल, ते बेसिकली बोलायचा प्रयत्न तो करत असतो. नाहीतर कधी-कधी पुढे जाऊन तो प्रिन्सिपल मॅडम सोबत सुद्धा, प्रिन्सिपल सर किंवा प्रिन्सिपल सोबत सुद्धा तो बोलतच असतो, राइट? तर अशा प्रकारचे सिनेरिओज आपण बघतो, राइट? अशाच प्रकारचं आपलं सुद्धा असतं. अशाच प्रकारे आपलं जे डेमोक्रेसी किंवा पार्लमेंट आहे त्याच्यामध्ये सुद्धा असतं. मग त्याच्यामध्ये जे लोकं बसलेले असतात ते काय असतात, आपले रिप्रेझेंटेटिव्ह असतात. आपल्याला रिप्रेझेंट करणारे ते लोकं असतात. तर ते बेसिकली काय करतात, तर कोणताही निर्णय असेल, तर त्याचा सर्व दृष्टीने विचार करून जर समजा आता एखादा कायदा आपल्याला पास करायचा आहे, तर तो कायद्याचा पहिले बोलण्यात येतो. तो कायदा तर इथे पहिले प्रस्ताव ठेवण्यात येतो. इथे पहिले प्रस्ताव ठेवण्यात येतो. प्रस्ताव ठेवल्यानंतर प्रत्येक जण भले तो अ, विरुद्ध पक्ष असो किंवा त्यांचा पक्ष असो. हे सगळेजण काय करतात, आपला-आपला विचार तिथं मांडत असतात, की हा कायदा बरोबर आहे की नाही किंवा कायदा चुकीचा आहे का? अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी तिथे डिस्कस होतात. तिथे विचार-विनिमय होतात आणि त्याच्यानंतर जर सगळ्यांनी बहुमताने म्हणजे तिथे पण व्होटिंग होते बघा. एखादा कायदा जर पास करायचा असेल, तर तिथे सुद्धा ते पहिले प्रस्ताव ठेवला जातो. म्हणजे दे फर्स्ट व्हॉट वी कॅन से दे प्रेझेंट, नॉट प्रोड्यूस, दे प्रेझेंट दॅट रूल or present that their we can say the thing or notice. First they present that thing or present that letter किंवा नोटीसच आपण बेसिकली बोलू आणि त्या लेटर नोटीस वरती मग सगळेजण विचार करतात अँड आफ्टर द एव्हरीवन गिव्हज दी परमिशन, येस यू कॅन डू दिस थिंग म्हणजे प्रत्येक गोष्टीला विचार करणार आणि जर सगळेजण बोलले की हा तुम्ही हे कार्य करू शकतात त्यावेळेसच ती जी गोष्ट आहे किंवा ती नोटीस आहे किंवा जी गोष्ट आहे ती काय कायद्यामध्ये रूपांतर होते. अशा प्रकारचे एक आपण पार्लमेंटरी सिस्टम आपण बघू शकतो. अशा प्रकारे शॉर्ट एक एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं.
ओके. त्याच्यामध्ये जरा खूप प्रोसेस आहे. मग पहिले लोकसभामध्ये डिस्कशन होतं. मग ते आपण राज्यसभामध्ये होतं आणि देन मग ते आपण बोलू शकतो, की प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपतीकडे जातं. राष्ट्रपतीकडे मग मग ते पुढे सुप्रीम कोर्ट अँड एव्हरीथिंग एल्स. मग तिथून कास झाल्यानंतर मग ते कायद्यात रूपांतर, अशा प्रकारचे खूप म्हणजे खूप थोडेफार का होईना पण लेंदी प्रोसेस आपण बघू शकतो, राइट? बेसिकली लेंदी प्रोसेस बघू शकतो. पण इन केस जर थोडं काय इमर्जन्सी असेल, ती प्रोसेस पटकन शॉर्ट करता येते, राइट? सो दिस इज द थिंग. परंतु इन शॉर्ट बघा, लोकसभा, राज्यसभामध्ये जर सगळं काही पास झाले, तर ऑटोमॅटिकली दॅट कन्व्हर्ट्स इंटू दी थिंग्स. ओके. तर या 2 मध्ये कन्व्हर्ट होणं, या 2 मध्ये ते पास होणं, या 2 गोष्टींमध्ये पास होणं थोडं हे आहे, डिफिकल्टीज आपण तिथं फेस करू शकतो. कारण देअर आर सो मेनी पीपल्स इन दॅट मीटिंग आणि त्या सगळ्या लोकांचे वेगवेगळे काही ना काही मोटिव्ह किंवा वेगवेगळे काही ना काही विचार असू शकतात. ठीक आहे. सो दिस इज द थिंग दॅट्स व्हाय आपण दिस इज द थिंग दॅट्स व्हाय आपण बोलतो कधी-कधी कोणत्या-कोणत्या कामाला किंवा कोणता-कोणता कायदा पास व्हायला थोडा वेळ हा लागतच असतो. ठीक आहे. आता बघूया. आता आपण बघूया तर हे मी तुम्हाला एक डेमोक्रेसी आपल्यामध्ये कशाप्रमाणे जी डेमोक्रेसी आपण जे बोलतो, ते लोकशाही जे आपण बोलतो, ते आपल्या संसदेमध्ये म्हणजे कायदा पास करण्यासाठी सुद्धा कशाप्रकारे आपला डेमोक्रेसीचा किंवा लोकशाहीचा वापर करण्यात येतो, ते मी तुम्हाला सांगितलं. आता बघा, आता आपण बघूया पार्लमेंटरी सिस्टम ऑफ द गव्हर्नमेंट. या पार्लमेंटरी सिस्टम ऑफ द गव्हर्नमेंटमध्ये इन सच अ सिस्टम पार्लमेंट दॅट इज द लेजिस्लेशन हॅज द हायर डिसिजन मेकिंग पॉवर. आणि जे ह्यांना आहे त्यांच्याकडे सर्वात जास्त पॉवर आहे, सर्वात जास्त ताकद आहे. ते काय करत असतात, कायदे वगैरे म्हणजे बेसिकली देशाचं सगळं काही कामकाज ते बघत असतात. अँड इंडियन पार्लमेंट कन्क्लूड द प्रेसिडेंट, Lok Sabha and the House of the People and the Rajya Sabha or the Council of the States. म्हणजे बघा, म्हणजे हे बघा, ह्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं प्रेसिडेंट, लोकसभा, राज्यसभा अशा प्रकारची गोष्ट आपण बघू शकतो बघा. पण सर्वात पहिले कोण येतं, तर सर्वात पहिले तो प्रस्ताव असतो तो लोकसभा. मग लोकसभेमधून राज्यसभा, राज्यसभाकडून मग प्रेसिडेंट ऑफ अवर इंडिया, आपल्या भारताचे राष्ट्रपती यांच्याकडे ते जात असतं. लोकसभा, राज्यसभा. आता लोकसभामध्ये बघा, लोकसभाला असं का बोललंय, की हाऊस ऑफ द पीपल. कारण लोकसभामध्ये जे काही निवडलेले लोक आहेत, ते आपण निवडलेलं असतं. म्हणजे आपण जे व्होट करतो, जे मतदान करतो, त्याच्यातून ते लोकं निवडले जातात आणि ते सगळे लोकसभामध्ये जातात. बरोबर. नंतर आपण बोलतो राज्यसभा. राज्यसभामध्ये बेसिकली काय, तर राज्यसभामध्ये बेसिकली बोललं जातं, की प्रेसिडेंटद्वारे निवडलेले काही राज्याचे, प्रेसिडेंटद्वारा निवडलेले काही राज्याचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे राज्याचे रिप्रेझेंटेटिव्ह तिथे बेसिकली असतात. राइट. सो दिस इज द काउन्सिलिंग ऑफ द स्टेट्स. म्हणजे आपले बघा बैठक घेणारे किंवा बैठक घेणारे आता कामगार मंत्री म्हणावं किंवा अशा प्रकारे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला देतो कामगार मंत्री असे मंत्री ते बेसिकली कामगार मंत्री बेसिकली नाही बोलू शकत. एक्झॅक्टली कामगार मंत्री तर आपल्या लोकसभामध्ये येतील. राइट. तर अशा प्रकारचे काही जे मंत्री वगैरे जे फिक्स तिथे खासदार वगैरे जे आपण बोलू शकतो बेसिकली ते त्या ठिकाणी जे रिप्रेझेंटेटिव्ह असतात, जे कोण असतात रिप्रेझेंटेटिव्ह असतात, आपल्याला प्रतिनिधित्व करतात. म्हणजे राज्याचे प्रतिनिधित्व करणारे लोकं इथे असतात. कुठे असतात? राज्यसभामध्ये असतात. आणि आणि दुसरं कोण आहे? प्रेसिडेंट म्हणजे आपले राष्ट्रपती. बरोबर? तर हे जे 3 लोकं आहेत, या त्यांच्याकडे सर्वात जास्त ताकद आहे कोणत्याही प्रकारचं डिसिजन घेण्यामध्ये. कोणत्याही प्रकारचं डिसिजन म्हणजे कोणता लॉ बनवायचा असेल किंवा कोणता कायदा बनवायचा असेल, तर या सगळ्या कायदा बनवायचा, काय कामकाज कसं केलं पाहिजे किंवा काय निर्णय असेल, तर प्रत्येक निर्णय ह्या तिघांमार्फत होत असतो. तर बघा, द काउन्सिलिंग ऑफ द मिनिस्टर, the counseling of the minister that run the administration emerge in the Lok Sabha and it answerable in the Lok Sabha in the all its decision. म्हणजे बघा, प्रत्येकी काय पण कार्य जर केलं असेल, त्याला तोंड देणं, उत्तर देणं हेच लोकसभामध्ये असतं. And in parliamentary democracy, decision and debate that takes the place in the parliamentary have great significance. म्हणजे बघा, ह्याच्यामध्ये आपण बघायला गेलं तर बेसिकली आपण काय बोलू शकतो, हा बघा, प्रत्येक राज्यकारभार मित्रमंडळ लोकसभेने निर्माण होते व ते आपापल्या कामगिरीसाठी लोकसभेला जबाबदार असतात. तर बघा, बेसिकली काय बोलतो आपण, तर बघा, भारताच्या संसदेमध्ये राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा यांचा समावेश असतो. प्रत्यक्ष राज्यकारभार करणारे मंत्रिमंडळ लोकसभेतून निर्माण होतात व ते आपल्या कामगिरीसाठी लोकसभेला जबाबदार असते. संसदीय शासन पद्धतीमध्ये शासन पद्धतीमध्ये संसदेत होणारी चर्चा, विचार-विनिमय यांना महत्त्वाचे असते. लाइक द थिंग आय सेड, काय आपण बोललो होतो, की जे रिप्रेझेंट आपण जे निवडतो, ते आपण जे मतं वगैरे करतो, तर तिथले जास्तीत जास्त लोकं आपण लोकसभामध्ये असलेलं आपण म्हणजे बघा, मतदान सगळीकडेच होतं. लोकसभामध्ये, राज्यसभा दोघांसाठी आपण मतदान करत होतो. पण डायरेक्ट, इनडायरेक्टली आपलं मतदान असलेलं आपण बघू शकतो. ठीक आहे.
हे बघा म्हणजे असं नाही की फक्त लोकसभासाठीच आपण निवडणूक करतो असं काही नाही. ते आपलं डायरेक्ट इनडायरेक्टली आपण सगळेजण वोट तर देतच असतो राइट. आपण सगळेजण वोट करतो. आपण कोणाला निवडत असतो आपले जे रिप्रेझेंटेटिव्ह असते, आपले जे प्रतिनिधित्व करणारे त्यांना आपण निवडून देत असतो. राइट. तर हे एक गोष्ट आपण बघितलेलं असतं. आता जे काही निर्णय असतात, जे काय जशा प्रकारे आपण बोललो पहिले लोकसभामध्ये सगळे निर्णय घेतले जातात. त्याच्यानंतर राज्यसभामध्ये म्हणजे तो जो निर्णय आहे तो पुढे केला जातो राज्यसभामध्ये. राज्यसभाचा जो निर्णय तो मग पूर्ण त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपण बघत होतो, की अंमलबजावणी नाही बेसिकली त्याचा तो बरोबर आहे की नाही ते रिचेकिंग करण्यासाठी आपण बेसिकली बोलत होतो, की प्रेसिडेंटकडे देतात. जशाप्रमाणे बघा, जशाप्रमाणे आपण घरी जर आपल्याला काय हवं असेल, पैसे वगैरे काही हवं असेल किंवा काय असेल, तर आपण पहिले काय करतो, आपण पहिले आपला मोठा दादा वगैरे असेल तर त्याला विचारतो. मग मोठा दादा बेसिकली काय करतो, मोठा दादा मग आईला विचारतो. मग आई बेसिकली फायनली कोणाला विचारते? बाबांना विचारते. तर त्याचप्रमाणे इथे सुद्धा होत असतं. तिथे सुद्धा होत असतं. म्हणजे राज्यसभावरून ते पुढे पास होतं. लोकसभावरून पुढे ते राज्यसभा, राज्यसभावरून प्रेसिडेंटकडे ते बेसिकली जात असतं. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये सगळं डिस्कशन म्हणजे काय, की प्रत्येक एका गोष्टीवरती प्रत्येक जसं मी तुम्हाला बोललो नोटीस एखादा प्रस्ताव आला, त्या प्रस्तावावरती सगळेजण विचार हे करत असतात. आता आपण बघूया द इंडिपेंडंट ज्युडिशरी. इंडिपेंडंट ज्युडिशरी हा पण एक आपला ह्याचा संविधानाचा खूप एक महत्त्वाचा भाग आहे. इंडिपेंडंट ज्युडिशरी म्हणजे काय आपण बोलू शकतो, स्वतंत्र न्याय व्यवस्था. आपल्या न्याय व्यवस्थेत तर बघा, the Indian constitution had created the independent judiciary. Despite it cannot be resolved we can say mutually. Okay, all the referred to the judiciary. The court hears both the contesting parties, looks into the injustice, if any, and gives the judgment. This has to be done, we can say, the impartially. The Constitution has made the several provisions to ensure that the judiciary remains more and more independent. For example, judges are appointed by the president, not by the government. It is not easy to remove the judge from their offices. म्हणजे बघा, हा जो आपला जो स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे किती महत्वाचा आहे ते पण आपण बघूया. बघा, भारताच्या संविधानातील स्वतंत्र न्याय व्यवस्थेची निर्मिती केलेली आहे. वादग्रस्त प्रश्नाला जेव्हा आपणाकडून सोडून होऊ शकत नाही, तेव्हा न्यायालयाचं सादर करण्यात येतं. न्यायालयाच्या दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेते व त्यात अन्याय झालेला असलेला तो दूर करून निवाडा करत असतो आणि हे काम निरपेक्षतेपणे होणे आवश्यक असते. तर बघा होणे आवश्यक आहे. बघा न्यायालयावर कोणताही दबाव येऊ नये म्हणून संविधानाचे न्यायमंडळ अधिकाधिक स्वतंत्र ठेवण्यासाठी अनेक तरतुदी केल्या आहेत. उदाहरणार्थ न्यायाधीशाची नेमणुका शासनातर्फे होत नाही, तर ते राष्ट्रपतीकडून होते आणि न्यायाधीशांचे सहजपणे पदावरून दूर करता येत तर नाही. म्हणजे जो जज आपण बेसिकली म्हणतो, तो सुप्रीम जज, ते सुप्रीम जज जे बेसिकली कोण असतात? जे बेसिकली कोणाकडून निवडले जातात? ते आपल्या राष्ट्रपतीकडून निवडले जातात. तर हे लक्षात ठेवा. दिस इज अल्सो द जनरल नॉलेज आपण बेसिकली बोलू शकतो, की जे जज असतात, जे बघा आपण जज बेसिकली ऑर्डर करतात आणि ते त्यांचं जे फायनल डिसिजन आहे ते जे सांगत असतात, तर ते बेसिकली कोण असतात? जज. आणि जज काय असतात? ते जे आपले प्रेसिडेंटद्वारे सुप्रीम कोर्टचे ठीक आहे. तर प्रेसिडेंटद्वारे आपण बोलत होतो त्यांचा निवड होत असते. राइट? तर बघा, आपल्या संविधानामध्ये बघा न्याय व्यवस्था जी आहे, ती न्याय व्यवस्था ती स्वतंत्र ठेवण्याचे कार्य करण्यात आलेले आहे. ती न्याय व्यवस्था स्वतंत्र ठेवण्याचे काम करण्यात आलं. इन केस त्यासाठी म्हणजे बघा, का स्वतंत्र ठेवण्यात आलं, की जेणेकरून बघा, जेणेकरून कोणावरती अन्याय होऊ नये किंवा अशा प्रकारचे सिनारिओ होऊ नये आणि प्लस त्या कोर्टामध्ये किंवा त्या न्यायालयामध्ये प्रत्येकाचे बघा, जर कोणते प्रश्न जर साधारणपणे आपण जर समजा आपल्यामध्ये तुमच्यामध्ये किंवा फॉर एक्झाम्पल घेऊया, तुमच्या आणि माझ्यामध्ये काही झगडा झाला आणि आपल्या दोघांमध्ये आपण बोलून ती गोष्ट सोडवायचा प्रयत्न करतोय, पण तरी सुद्धा तो गोष्ट किंवा तो वाद सुटत नाही. तर आपण काय बोलतो, की "आय विल सी यू इन कोर्ट" किंवा मी तुम्हाला कोर्टात बघून घेईल. अशा प्रकारे आपण कधी-कधी बोलताना ऐकलेलं असेल, राइट? तर तेच एक सिनारिओज आहे. तर कोर्टाला दोन्ही पक्षाचे बोलणे ऐकावे लागतात आणि त्या दोन्ही पक्षाचे बोलणे ऐकावे लागतात आणि दोन्ही पक्षाच्या बोलण्यानंतर कोर्टाला ज्या पक्षावर अन्याय झालाय, त्या पक्षाला न्याय द्यावा लागतो किंवा आणि देतो. न्याय द्यावा लागतो आणि न्याय देतो सुद्धा. ठीक आहे.
ज्या पक्षावरती अन्याय झाला त्यांना न्याय भेटत असतो आणि बेसिकली पुढे जाऊन आणि हे जे काम आहे ते कसं इम्पार्शियली झालं पाहिजे म्हणजे कोणाच्या दबावाखाली होऊ नये किंवा कोणाच्या बोलण्यावरून होऊ नये अशा प्रकारचं तो कामकाज होऊ नये यासाठीच हा जो न्याय व्यवस्था असते ही जास्तीत जास्त स्वतंत्र ठेवण्यात आलेली असते. जास्तीत जास्त स्वतंत्र ठेवण्यात आली असते आणि याच कारणामुळे आपण बेसिकली बघू शकतो, की ह्यांची जी निवड असते म्हणजे जो जस्टिस म्हणजे बेसिकली म्हणतो जस्टिस किंवा जज. तर जज हे बेसिकली कसे हेड जस्टिस किंवा हेड जज किंवा जे न्यायाधीश हे कसे निवडले जातात ते प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती यांच्याकडून निवडले जातात, ना की गव्हर्नमेंटकडून. गव्हर्नमेंट म्हणजे पंतप्रधान वगैरे यांच्याकडून ते निवडले जात नाही. ठीक आहे. आता आपण बघूया सिंगल सिटिझन. तर सिंगल सिटिझन म्हणजे काय? एकाकी नागरिकत्व. एकाकी नागरिकत्व म्हणजे कोणता? हा पण एक आपला खूप वैशिष्ट्य आहे. तर बघा, द इंडियन कॉन्स्टिट्यूशन हॅज ग्रांटेड अ सिंगल सिटिझनशिप टू ऑल द इंडियन दॅट इज द इंडियन सिटिझनशिप म्हणजे म्हणजे बघा बेसिकली म्हणजे एक नागरिकत्व आहे. भारताच्या संविधानातले भारतातील सर्व नागरिकांना एकच नागरिकत्व बहाल केलेले आहेत. ते म्हणजे भारतीय नागरिकत्व. ओके. येस. ते एकाकी नागरिकत्व म्हणजे बघा आपण संपूर्ण भारतामध्ये आपल्याला एकच सिटिझनशिप एकच सिटिझन म्हणजे आपल्याला एकच नागरिकत्व आहे. ठीक आहे. बघा आपण कुठे एकच नागरिकत्व म्हणजे बघा बेसिकली आपण बोलतो आपलं पॅन कार्ड असेल किंवा आपण बोलतो आपलं पॅन कार्ड असेल किंवा आता आपण बोलतो आधार कार्ड आहे. तर आधार कार्ड बघा आपलं पूर्ण देशामध्ये आधार कार्ड हा मान्य आहे. का आपल्याला दुसऱ्या राज्यामध्ये गेल्यावर दुसरं आधार कार्ड बनवावं लागतं? असं काय आहे का? द आन्सर इज नो. आपल्याला संपूर्ण आधार कार्ड जो आपण बेसिकली बोलतो पूर्ण कंट्रीमध्ये एक्सेप्टेबल आहे. म्हणजे काय आपल्या सगळीकडे एकच नागरिकत्व आहे. सिंगल सिटिझनशिप आहे. सिंगल सिटिझनशिप आहे. ठीक आहे. सो दिस इज द थिंग. हे आपण एक वैशिष्ट्य आपलं बघू शकतो. आता आपण बघूया द प्रोसेस ऑफ अमेंडिंग द कॉन्स्टिट्यूशन. द प्रोसेस ऑफ अमेंडिंग द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय? की संविधानाचे बदलण्याची पद्धती. अमेंडमेंट म्हणजे काय? बदलण्याची पद्धती. अमेंडिंग दी कॉन्स्टिट्यूशन. बघा, ज्याप्रमाणे आपण मागे बोललो होतो, की बघा मागे आपण मागे म्हणजे कालच्या सेशनमध्ये आपण एक वाक्य बोललो होतो, की बघा भलेही जर एखादा कॉन्स्टिट्यूशन बनलाय, परत बघा प्रत्येक वेळेस कॉन्स्टिट्यूशन जेव्हा बनला होता, तेव्हा काळ वेगळा होता आणि आता काळ वेगळा आहे. तर तेव्हा पण त्याच्यामध्ये बघा भलेही कॉन्स्टिट्यूशन सलग असेल, परंतु काही थोडेफार का होईना जर त्याच्यामध्ये जर बदलाव करायचे असेल, तर ते सुद्धा आपण करू शकतो. अशा प्रकारचे त्याच्यात नियोजन सुद्धा केलेले आहेत. म्हणजे ते बेसिकली अमेंडमेंट करून बेसिकली ते अमेंडमेंट करून म्हणजे काय, की जर काही बदलायचं असेल, तर ते बदलायचा प्रस्ताव आपल्या लोकसभामध्ये टाकावा लागतं. मग ते प्रोसेस होऊन ते बेसिकली मग नंतर ते चेंजेस मान्यता होतात. अशा प्रकारचे सिनेरिओज आपण अशा प्रकारचे थिंग आहेत आणि आपण ते बघू शकतो नंतर राइट. तर बघा द प्रोसेस ऑफ अमेंडिंग द कॉन्स्टिट्यूशन बघा देअर इज कम ऑफ द नीड टू मेक द चेंज ऑर द अमेंडमेंट्स in the provision of the constitution due to the changing circumstances, but the frequent amendment to the constitution may lead the situation instability. The procedure of the amendment is specified in the constitution itself, uh, so as it ensures that the amendment it may only after giving it careful consideration. The procedure for the amendment in the constitution is unique. It neither too difficult or not too easy. More scope has been provided to giving the more consideration and the thought to import the amendment. The process is also flexible to ensure that general amendment can be brought about the easily. बघा, ह्याच्यामध्ये अमेंडमेंट ज्याप्रमाणे आपण बघितलं होतं, की काही बदलाव करायचे आहेत, ते सुद्धा आपण करत होतो. परंतु ते बदलाव करणं एकदम सोपंही नाही आणि एकदम कठीणही नाही. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला संपूर्ण विचार करावा लागतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला कन्सिडरेशन म्हणजे आपण बोललो सुप्रीम कोर्ट यांच्या समोर सगळ्यांसमोर आपल्याला कन्सिडर करावं लागतं, की या बदलाची गरज आहे आणि ते प्रूफ्स वगैरे सगळं गोळा करून त्याला खूप कालावधी पण लागू शकतो किंवा आपण बेसिकली बोलतो ते एक मोठी प्रोसेस पण आहे. म्हणजे ती इट्स नॉट दॅट मच ईझी बट इट्स नॉट दॅट मच डिफिकल्ट टू. म्हणजे ते एकदम कठीण पण नाहीये आणि एकदम सोपं सुद्धा नाहीये. तर त्याला एक स्पेसिफिक अशी एक प्रोसेस आपण बघू शकतो. स्पेसिफिक प्रोसेस त्याला आहे. जर काय आपल्याला बदलाव करणं म्हणजे असं नाही, की असं नाही आता कोणी बोलेल, "नाही मला संविधानामध्ये अशा प्रकारचा बदलाव करायचा आहे." असं आपण नाही बोलू शकत. आपल्याला त्याच्यासाठी खूप काय काम त्यासाठी पहिले लोकसभामध्ये तो प्रस्ताव मांडावा लागतो. मग नंतर सगळ्या काही गोष्टी क्लिअर होऊन मग त्याच्यानंतर सगळा विचार-विनिमय होऊन त्यानंतरच तो बदल
संविधानामध्ये करता येतो. द कॉन्स्टिट्यूशन मध्ये वी कॅन चेंज आफ्टर दॅट द कन्सिडरेशन. म्हणजे वेन वी कॅन प्रूव्ह, आणि जेव्हा वेळेस आपण प्रूव्ह करतो की नाही या चेंजेसची आपल्याला गरज आहे किंवा या चेंजेसचे बेसिकली वी नीड दिस चेंजेस, त्यावेळेस आपण वी कॅन सी we can change the change the or we can amend the things. म्हणजे आपल्या प्रकारे चेंजेस आपण करू शकतो किंवा अमेंड करू शकतो. ठीक आहे. आणि दिस इज द थिंग. आणि हे एक प्रोसेस, एक युनिक प्रोसेस आहे. युनिक प्रोसेस म्हणजे ती ज्याप्रमाणे लॉज वगैरे किंवा कायदा वगैरे बनणं हे जी प्रोसेस आहे त्याचप्रमाणे नसताना आपण बोलतो त्याला एक युनिक प्रोसेस आणि एक फ्लेक्सिबिलिटी त्याला देण्यात आलेली आहे. आणि बघा, जर असंच चाललं, असं बघा, जर आता कोणी सहजरित्या माणूस उभा जाऊन बोलले, "नाही, मला अशा प्रकारे संविधानामध्ये बदल करायचा आहे." असं जर कोण बोलला, तर बदल करण्यामुळे काय होऊ शकतं, की देशामध्ये देशामध्ये, राज्यामध्ये काय होऊ शकतं, देशामध्ये, राज्यामध्ये अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणजे बघा, कोण येईल, कोण बोलेल, की नाही मला हे बदल पाहिजे, आणि जर ते बदल झाला, तर कोण तिसरा माणूस येऊन बोलेल, "नाही, नाही, नाही, असं नाही, मला दुसरं पाहिजे." तर त्याच्याप्रमाणे असं होऊ नाही शकत, राइट? त्याच्याप्रमाणे तर होऊ नाही शकत. मग असंच जर सगळ्यांचं ऐकायला गेलं, तर त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये कितीतरी मग आपण बोलतो बदलाव वगैरे होतील, कितीतरी होतील, आणि काय होईल, राज्यामध्ये अस्थिरता निर्माण होऊन लोकांना काय वाटेल, "अरे, मी काय करू ना काय नाही." कारण दरवेळेस नियम, कायदे हे बदलतच चाललेत. अशा प्रकारची सिच्युएशन, अशा प्रकारची स्थिती येऊ नये म्हणून त्याला एक डिफायनाइट प्रोसेस आहे. त्याला काय आहे, एक डिफायनाइट प्रोसेस आहे. त्याला एक आवश्यक अशी एक काय म्हणतो, एक प्रोसेस आहे. कार्यकाल आहे. म्हणजे हे कार्य तुम्हाला करायला पाहिजे, तेव्हाच ते अमेंडमेंट किंवा त्याच्यात बदल होऊ शकतो. ठीक आहे. तर दिस इज अल्सो द थिंग. आणि हे सुद्धा एक चांगला गोष्ट आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे. म्हणजे असं नाही, की एकदा जर आम्ही लिहिलं, तर म्हणजे मैंने लिखा हुआ अंतिम शब्द या फिर मैंने लिखा हुआ काले पत्थर के सफेद रेख, ऐसा नहीं है. म्हणजे मी जे म्हणजे संविधानामध्ये दिलं ते अंतिम शब्द असं पण नाही. जर काळानुसार जर काही बदल करायचा असेल, काळानुसार काय बदलायचं असेल, म्हणजे चेंजिंग द सर्कमस्टन्सेस, त्यासुद्धा आपण करू शकतो. आणि चेंजेस झालेले सुद्धा आहेत. दॅट वी कॅन सी. आपण चेंजेस झालेले पण आहेत. जसं आपण मोठे होऊ किंवा संविधानाविषयी अजून जास्तीत जास्त अभ्यास करायला लागू, तर आपल्याला कळेल की कोणते-कोणते बदल, कसे-कसे चेंजेस त्याच्यामध्ये झालेले आहेत. दॅट वी कॅन सी. परंतु आता एवढं लक्षात ठेवा, की आपण काळानुसार म्हणजे काळानुसार आपण बदल जर करायचे असेल तर करू पण शकतो. परंतु ते बदल करणं हे एवढं पण सोपं नाही आणि एवढं पण कठीण नाहीये. तर एक फ्लेक्सिबल प्रोसेस आहे आणि त्याला जे काही अटी वगैरे आहेत ते सगळं मान्य करावं लागतं आणि त्या बदलाची गरज आहे, हे सुद्धा मान्य म्हणजे ह्याच्या सुद्धा मान्यता कन्सिडरेशन आपण बोलतो करावी लागते. ठीक आहे. आता आपला सर्वात एक मोठा वैशिष्ट्य आहे तो आहे इलेक्शन कमिशन. तर इलेक्शन कमिशन म्हणजे काय आपण बोलू शकतो, की जस्ट गिव्ह मी अ सेकंड. हां, निवडणूक आयोग. ते निवडणूक आयोग, इलेक्शन कमिशन, निवडणूक आयोग. तर निवडणूक आयोगामध्ये बेसिकली काय, तर निवडणुका जे आपले प्रोसेस होतात, ते भले आपण बघा, भले नगरसेवक असो किंवा मोठ्यातल्या मोठ्या अ, अ, प्रधानमंत्री यांची निवडणूक होते. या सगळ्यांच्या निवडणुका इलेक्शन कमिशनद्वारे होत जातात. म्हणजे काय, निवडणुका आयोगाद्वारे होत असतात. तर बघा, यू मस्ट हॅव रीड द इलेक्शन कमिशन in the newspaper since the India has adopted the democratic form of government. The people have to elect their representative periodically. For this, the election have to be conducted in the free and the fair atmosphere. Only then will the citizen be able to elect a candidate of their choice without any fear of pressure. If the government where they conduct the election, there might be no guarantee for of such free. Okay, just give me a second. If the government were the conduct the election, there might be no free or such free and fair the just atmosphere for the election. Hence, the constitution has ensured the responsibility to conduct the election to the independent machinery, and this machinery is known as the election commission. And the responsibility of the condition of the conducting all the elections of India is rest विथ द इलेक्शन कमिशन. तर बघा, ह्याच्यामध्ये ज्याप्रमाणे बघा आपण बघा न्याय निवाडा करण्यासाठी ज्युडिशरी सिस्टम आपण बघितली होती, की ज्युडिशरी सिस्टम जे आपण बघितलं इंडिपेंडेंट ज्युडिशरी सिस्टम म्हणजे काय? ही स्वतंत्र आहे, की कोणालाही न्याय देण्यासाठी ते एक स्वतंत्र आहे. त्याचप्रमाणे आपलं इलेक्शन कमिशन आहे, हा सुद्धा एक इंडिपेंडेंट बॉडी आपण बघू शकतो. म्हणजे ते एक स्वतंत्र बॉडी आहे. इंडिपेंडेंट मशिनरी आहे, स्वतंत्र बॉडी आहे. बघा, जर समजा फॉर एक्झाम्पल आता जे सरकार आहे, त्या सरकारने जर
निवडणुका घडवल्या, जर त्यांनी इलेक्शन घडवले, तर काय होऊ शकतं? तर ते काहीतरी फेरबदल करून किंवा काही ना काही बदल वगैरे करून ते काय करू शकतात, ते त्यांचेच सरकार कंटिन्यू राहावे अशा प्रकारचे ते नियोजन करू शकतात. यासाठी काय करतात, की इलेक्शन कमिशन आहे म्हणजे काय, की इलेक्शन आहे बेसिकली म्हणजे निवडणुका हे कसे झाले पाहिजे? स्वतंत्र झाले पाहिजे. बिना कोणत्या भीतीने आणि बिना कोणत्या दबावाखाली ते सगळ्या काही गोष्टी म्हणजे इलेक्शन्स झाले पाहिजे. बघा, आपल्याला इलेक्शन करताना बघा समोरची पार्टी आपल्याकडे येते, ते बोलते आपल्याला वोट द्या, वोट द्या, वोट द्या. अशा प्रकारे ते बोलू शकते. परंतु आम्हालाच वोट द्या, नाही दिला तर तुमचं असं होईल, असं ते बोलू शकता का? नाही. ते अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारची जबरदस्ती आपल्यावर ते करू शकत नाही. कारण इलेक्शन जे कमिशन आहे किंवा बेसिकली ते काय स्वतंत्रपणे या सगळ्या म्हणजे सगळ्या मानव भारतामधले प्रत्येक एका म्हणजे 18 वर्षानंतरच्या प्रत्येक एका नागरिकाला काय इलेक्शनचा वोट आहे तो पण कसा स्वतंत्रपणे तो इंडिपेंडेंटली त्याच्या मनाला येईल तो त्याला कोणालाही वोट देऊ शकतो किंवा तो एक असा नन ऑफ द अबोव्हचा एक ऑप्शन पण असतो. म्हणजे यापैकी कोणीही नाही, असा सुद्धा वोट तो देऊ शकतो. म्हणजे नन ऑफ द अबोव्ह म्हणजे यापैकी कोणीही नाही. म्हणजे आता जे उमेदवार असतील त्यापैकी मला कोणीही नाही आवडत अशा प्रकारचा सुद्धा तो वोट देऊ शकतो. तर नन ऑफ द अबोव्ह सारखा पण वोट देऊ शकतो. तर बेसिकली धिस इज द थिंग अशा प्रकारची गोष्ट आहे. म्हणजे बघा 18 वर्षावरती असणारा प्रत्येक एका माणूस हा वोट देऊ शकतो. 18 वर्ष पूर्ण झालेला प्रत्येक एक माणूस वोट देऊ शकतो. आणि त्याला हवं तसं स्वतंत्रपणे आणि कोणत्याही दबावाखाली न येता तो कोणालाही वोट देऊ शकतो. आणि हे कशामुळे पॉसिबल झालेलं आहे? कारण आपली जे इलेक्शन कमिशन आहे किंवा आपलं जे निवडणूक आयोग आहे, तो काय आहे? स्वतंत्र आहे. स्वतंत्र असल्या कारणाने आपल्यावरती म्हणजे आपल्या सगळ्या नागरिकांवरती कोणतीही एक पार्टी किंवा कोणताही एक माणूस किंवा कोणताही एक गव्हर्नमेंट, कोणताही एक शासन आपल्यावरती दबाव आणू शकत नाही, की तुम्ही त्यांनाच जिंकून द्या. अशा प्रकारचा कोणताही दबाव आणू शकत नाही. तर धिस इज द थिंग आणि हे एक जे महत्त्वाची गोष्ट आहे, ते सुद्धा आपण बोलतो म्हणजे बघा, न्याय न्याय असावा किंवा निवडून असावं. म्हणजे काय जस्टिस असावं किंवा इलेक्शन असावं. तर हे सगळे इंडिपेंडंट ठेवल्या कारणाने म्हणजे बघा, इंडिपेंडंट ठेवल्या कारणाने बघा, भलेही सुप्रीमरची पॉवर कायदा वगैरे करायचं, काम वगैरे करायचं, भलेही सगळे कामकाजे लोकसभा किंवा प्राईम मिनिस्टर यांच्याकडे आहेत. बघा, लोकसभा किंवा प्राईम मिनिस्टर यांच्याकडे प्राईम मिनिस्टर म्हणजे प्रधानमंत्री यांच्याकडे सगळे काही कामं आहेत, त्यांच्याकडे सगळे काही ताकद आहे. परंतु त्यांना निवडण्याची ताकद हे कोणाकडे? आपल्याकडे आहे. त्यांना निवडण्याची ताकद हे कोणाकडे? आपल्या सर्वांकडे आहे. सो धिस इज द थिंग म्हणजे बघा, सुप्रीमसी कोण झालं? सुप्रीम पॉवर कोणाकडे झाली? तर सुप्रीम पॉवर म्हणजे देखो फॉर एग्जांपल आपण बोलूया, अगर राजा के पास सब कुछ ताकत है, लेकिन राजा कौन हो सकता है? वो डिसिजन हम लोग ले सकते हैं आणि तो डिसिजन घेण्याची ताकद किंवा घेण्याची ताकद ती कोणाकडून आपल्याला भेटली? निवडणुकामुळे म्हणजे इलेक्शनमुळे आपल्याला ते काही गोष्टी भेटलेल्या आहेत. इलेक्शनमुळे त्या गोष्टी आपल्याला भेटलेल्या आहेत. सो धिस इज द थिंग. म्हणजे बघा, अशा प्रकारे आपले जे कंट्री आहे ते काय झाले? एक डेमोक्रॅटिक म्हणजे लोकशाही म्हणून बोलते. कारण सर्वात वरती भलेही प्रधानमंत्री वगैरे हेच प्रधानमंत्री हे सर्वात वरती असलेले सगळ्या देशाचं कामकाज बघत असतील. परंतु त्यांना निवडण्याचं काम हे कोण करू शकतो? आपण करू शकतो. जर आपल्याला हे प्रधानमंत्री नाही आवडले, तर आपण दुसरे प्रधानमंत्री निवडू शकतो. जर ते पण नाही आवडले, तर आपण तिसरे प्रधानमंत्री निवडू शकतो. आपल्याला हवं तसं आपण करू शकतो. ठीक आहे. सो धिस इज द थिंग. तर धिस इज म्हणजे बेसिकली सुप्रीम पॉवर हे कोणाकडे आलेले आहेत? हे आपल्या सामान्य माणसाकडे सुप्रीम पॉवर आलेली आहे. आता आपण बघा आणि आलेली आहे आणि आपल्याला ती आहे. आणि कारण आपल्याला एक स्वतंत्र पण आहे आणि आपण डेमोक्रॅटिक कंट्री म्हणजेच आपण लोकशाही कंट्री असल्या कारणाने आपल्या सगळ्यांकडे स्वातंत्र्य आहे. आपल्याला हवा तो कॅन्डिडेट किंवा हवा तो उमेदवार निवडण्याची आपल्याला मुभा आहे. आणि आपल्यावरती कोणही जबरदस्ती करू शकत नाही. कोणीही जबरदस्ती करू शकत नाही, की तुम्ही आम्हालाच वोट द्या किंवा तुम्ही आम्हालाच वोट द्या किंवा आपल्याला कोण धमकवूही शकत नाही, की तुम्ही आम्हालाच वोट द्या. अशा प्रकारचा कोणताही कायदा करू शकत नाही आणि त्याच प्रकारचं जर काही कायदा केलं किंवा तशा प्रकारचं कोणी कृत्य करायचं काम केलं, तर इलेक्शन कमिशन म्हणजे निवडणूक आयोग हा त्या व्यक्तीला निवडणुकामध्ये उभं राहण्यापासून बंद सुद्धा करू शकतो. म्हणजे तुम्ही निवडणुकीमध्ये उभं राहू शकत नाही, अशा प्रकारचा सुद्धा आदेश इलेक्शन कमिशन देऊ शकतो. तर बघा एवढी ताकद इलेक्शन कमिशनकडे पण आहे आणि आपल्याकडे सुद्धा आहे. ठीक आहे. तो बघा The Indian Constitution has some important characteristic features. In this chapter, we have studied only some of the important features. The another important feature of the Constitution is we can say the executive.
प्रोव्हिजन अँड द फंडामेंटल राईट्स दॅट वी शॅल स्टडी इन द नेक्स्ट चॅप्टर. आणि बघा आतापर्यंत जे काही आपण वाचलो किंवा जे काही शिकलो ते तर काही गोष्टी म्हणजे म्हणजे काही गोष्टी आहेत आणि पुढचे जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत हे पण महत्त्वाचेच होते आणि पुढचे पण जे काही पुढच्या चॅप्टरमध्ये आपण वाचणार आहोत ते काही महत्त्वाच्या गोष्टी आपण पुढच्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. सो दिस इज द थिंग, दिस इज अवर इंडिया. हा आपला भारत देश आहे. याच्यामध्ये आपण बघू शकतो की कोणते कोणते युनियन टेरिटरीज आहेत बघा. नॅशनल कॅपिटल, युनियन टेरिटरीज हे सगळे आपण बघून घेणार आहोत. ठीक आहे. सो दिस इज द थिंग. आणि पुढे जाणं किंवा हा एक लेसन कंप्लीट पहिले डू यू नो सेशन आपण बघूया. तर बघा वी हॅव शुअरली सीन द करन्सी नोट, द वर्ड्स गॅरंटेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. The word guarantee by the printed on the currency note. If you haven't seen the badge on the uniform of the policeman, it's read the Maharashtra Police, and you must surely come across the following Indian Railways and the Maharashtra State Road Transport Corporation. This means that is in our country the government function in two levels. One is the central government and the other is state government. And the example the Maharashtra state government, Karnataka state government, etc. म्हणजे बघा आपल्याकडे किती आहेत बेसिकली राज्य 28 राज्य आहेत बरोबर. 28 राज्यांचे स्वतःचे एक ज्याच्याप्रमाणे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे किंवा कर्नाटका गव्हर्नमेंट आहे म्हणजे महाराष्ट्र सरकार आहे जो महाराष्ट्राचं कामकाज होतं त्याप्रमाणे जे 28 राज्य आहेत त्यांचे त्यांचे एक सरकार आहे तो त्यांचे सगळं काम करत असतो बघा. आणि जो आपला रुपये जो बघतो आपण पैसा बघतो बघा पैशामध्ये आपण बघा केंद्र सरकारद्वारा प्रत्याभूत म्हणजे बघा जे करन्सी आहे करन्सी छापणे किंवा व्हॅल्युएशन कसे असले पाहिजे मार्केटमध्ये हे सगळं काम कुठून होऊ शकतं ते केंद्राकडून होत असतं बघा. केंद्राचा आपण पहिला फर्स्ट लिस्ट आपण जे बघितलं बेसिकली बघा 3 लिस्ट मधला आपण पहिला बघितलं होतं करन्सी म्हणजे पैसा. तर पैसा हा बेसिकली कोणाच्या हातामध्ये कोण त्याच्याबद्दल बघत होतं तर केंद्र सरकार बघत होतं. त्याचा एक सॉरी त्याचा एक एक्झाम्पल इकडे दिलेला आहे कारण कोणतेही नोट आता तुम्ही नवीन नोट जरी बघाल तर नवीन नोटवरती सुद्धा अशा प्रकारचे नाव इथं बघितलं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि खालीले गॅरंटेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र सरकारद्वारा हे आपल्याला प्रस्तुत करण्यात आलेले आहे. आणि अशा प्रकारे आपण बघू शकतो. आणि बघा नंतर काय काय बॅच बघतो आपण बघा महाराष्ट्र पोलीस, नंतर इंडियन रेल्वे, नंतर महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट बघा अशा प्रकारचे बॅचेस आपण बघतो बघा. म्हणजे इंडियन रेल्वे जर आपण बघितलं तर हे कोणाच्या हाती येईल. आता इंडियन रेल्वे आता इंडिया कोणाचं नाव आहे देशाचं नाव आहे. देशाचं काय केंद्र मग काय झालं तो केंद्र सरकारच्या अंडरमध्ये इंडियन रेल्वे येत असते. आणि त्याचप्रमाणे आपण जेव्हा बघतो महाराष्ट्र पोलीस जेव्हा येतो किंवा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ जेव्हा आपण बघतो तर हे कोणाच्या अंडरमध्ये येत असतात तर हे बेसिकली आपल्या स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या हाती ते येतं असतात. ठीक आहे. So this is the thing. These are the some examples that we have seen, and we have seen how our state government and again the central government is working for our welfare म्हणजे आपल्या कामासाठी आपल्या चांगल्या गोष्टीसाठी स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट कशा प्रकारे एकत्र काम करायचं ते आपण बघितलेलं आहे. आणि त्यासोबतच कशा प्रमाणे न्यायनिवाडा करणे म्हणजे कोणासोबत अन्याय देशामध्ये कोणावर अन्याय होऊ नये आणि त्यासोबतच देशातला नागरिक प्रत्येक एक नागरिक स्वतंत्रपणे आपला उमेदवार निवडू शकतो याचं सुद्धा प्रयोजन याचं सुद्धा प्रोव्हिजन्स वी कॅन सी अशा प्रकारची गोष्टी सुद्धा रिटर्न आहेत आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये. ठीक आहे. आणि कॉन्स्टिट्यूशन मध्ये काळानुसार जर काही बदल करायचा असेल तर ते सुद्धा कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधानामध्ये काही काळानुसार जर बदल करायचा असेल ते सुद्धा आपण करू शकतो. परंतु त्याला एक खूप प्रोसेस असल्याचे आपण म्हणजे प्रोसेस असल्याचे बेसिकली खूप नाही परंतु एकदम सोपी पण नाही आणि एकदम कठीण पण आहे अशा प्रकारची प्रोसेस आपण नक्की बघू शकतो. तर दिस इज द थिंग. आय होप सगळ्यांना लेसन कळालं असेल. आणि हा एक आपला जो अवर इंडिया तो जो मॅप आहे तो बघून घ्या. त्याच्यामध्ये आपले 28 जे स्टेट्स आहेत ते आपण बघून घेऊ आणि जे नाव आपले घेतले होते 9 युनियन टेरिटरीजचे तर बघा जे लक्षद्वीप, अंदमान निकोबार, दीव दमण, दीव दमण, नंतर आपण जम्मू काश्मीर आणि सॉरी जम्मू काश्मीर लडाख आणि पुद्दुचेरी दॅट इज पॉंडिचेरी तर अशा प्रकारचे सिनेरियोज आपण बघू शकतो. अँड यू गायज रीड दिस थिंग. आणि आपला लेसन संपलेला आहे आणि याचा जो होमवर्क आहे तो एक्सरसाइज आपण कम्प्लीट करून घेणार आहोत. ठीक आहे. आय होप लेसन कळालं असेल. कोणाला काय डाऊट असेल यू गॅस कॅन आस्क तुम्ही विचारू शकता.